काही दिवस केला होता. कोरपणाला सतत जायचं म्हणायचं, कोरपणाला लाभार्थीला घेऊन जायचं. म्हणजे कोकणात तालुका बंद त्यावेळेस किती कर्म होतं म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतला? ग्रामीण होते का दुसरी? नाही, दुसरी होती. दुसरी होती. दुसरी होती. म्हणजे दुसऱ्या वेळेस मी सरपंच हो लोकांना हो दिले. हो जिल्हे तर लोकांना तेव्हाही खूपच असे मदत केली. तुम्हीच राहा जी, तुम्हीच राहा. राहायला एक नाही जी, आता लहान लहान कोण मुलं आहे माझ्याकडे, खूप बाईचा त्रास होते. आता शेतात बाईला त्यांच्याकडे स्वयंपाक करणं, पाणी आणणं सगळे. तुम्ही उठला तर 2 दिवस तिकडे थांबावं लागते. चंद्रपूरला उशिरा गाड्या भेटत नाही, काहीच नाही. या परिस्थितीमुळे माझे खूप अडचण जाते. नाही नाही म्हणून तुम्ही राहिलेच पाहिजे. ते शिकता शिकता तुमच्या दिवस काही आमच्यापर्यंत चालू झाले, तर काही पुन्हा 5 वर्षे काळात आमच्यापर्यंत पुन्हा थोडंसं जास्त येईल असं होते. असं होते तर पण त्या असाला मी सोडलो नाही जिद्दीने, कामाच्या जिद्दीमध्ये. तर पुन्हा चान्स दिले तर तेव्हा या पोटके दिलं तर पुन्हा जास्तच कामाला सुरुवात केली. सगळे समाज मंदिर गावातलं काम केलं. ग्रामपंचायतला समाजमध्ये म्हणून ग्रामपंचायतला हेडक्वार्टर तयार केलं. सगळे हे तयारीला आम्ही लागलो. तयारीला लागता हे जिल्हा परिषद शाळे वगैरे शाळेत जे मागाचे होते शिक्षकचे किंवा वर्ग वाढवायचे, ते खूप प्रयत्नानं 8वापर्यंत केलं मी सर. म्हणजे दिवसांदिवस जसं दिवस एवढं म्हणजे जसं अनुभव आपलं वाढत असेल. टेज मध्ये समोर आता बसला आपण दोघे, तसे टेज मध्ये जाऊन बसून साधं समोर जायचं, बोलून सांगायचं मला हे पाहिजे साहेब, माझ्या गावामध्ये ही सुविधा नाही, या सुविधा नाही, गावातलं पाणी टंचाई आहे, विहिरी बांधून द्या आम्हाला. आता लाकडाचे आम्ही विहिरी टाकलो, 10 फूट टाकलो, तर पुन्हा खोल करून द्या. करता 40 फीट खोदून दिले सरकारने. 40 फीट खोदून बांधकाम करून दिले. बांधकाम करून दिल्यानंतर थोडस त्याच्यात वाढला पाण्याचे टंचाई, थोडस कमी झालं. ताण बाहेर तसे करता आता त्याच्यामधूनच लोकांना पुन्हा तिसरा राऊंड आला. तिसरा राऊंड आला तर तुम्हीच राहा, पुन्हा पब्लिकचं मत. मी हात जोडला सगळे त्यामध्ये. मग तुम्ही हात जोडत आहे तर तुमचा विश्वासनं आमच्या जनतेचं काम करा. तुमच्या विश्वासाचं एक द्या. काम करणार त्यालाच उभं टाका. तुझा भरोशावर तुझा ऐकले पाहिजे ना आमचे ऐकले पाहिजे, त्या द्या. तर ठीक आहे म्हटलं. एक शिकलेला आमचे मामाचं पोर आहे म्हटलं, मी शिकवलेलं आहे त्याला, बोर्डात परीक्षेत बसवलेलं आहे. ते जास्त शिकले नाही पण 4था वर्ग शिकलेला आहे म्हटलं. पण मी सांगितलं त्याला मी सोबत राहीन. मी सोबत राहीन त्यांच्यात माहिती करासाठी मी जाईन पाठपुरावासाठी मी जाईन सोबत, पण तुमच्या करासाठी मी तयारी आहोत, पण मला सोडून द्या.